किंवा न पाहिलं असेल, आम्ही ते पाहिलं. आणि आमच्या लहानपणी गव्हाची रोटी खायला मिळायची नाही. आणि हे घरं जे दिसतात ते मातीचे घरं राहायचे. आणि गव्हाची रोटी सणाला सुद्धा मिळायची नाही खायला. अशी परिस्थिती असताना एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला शंकरराव चव्हाण एक नांदेडचा नगराध्यक्ष, पुन्हा ते पाटबंधारे मंत्री झाले आणि पुन्हा केंद्रात सुद्धा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री असे त्यांनी पद भूषविले. पण त्यांनी गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेला केंद्रबिंदू मानून पूर्ण आयुष्य खर्च केलं. आणि या महाराष्ट्रामध्ये 365च्या वर प्रकल्प उभे करून या महाराष्ट्र राज्याला नव्हे या भारत देशाला पाणी पाणी करून सोडलं आणि हरित क्रांती घडवून आणली. त्याच आज शंकरराव चव्हाणांची दूरदृष्टी म्हणूनच आज आपण आपला भारत देश सुजलाम सबलाम झाला. त्यावेळेसच्या इंदिरा गांधी यांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं की महाराष्ट्र ही पवित्र साधू संतांची भूमी आहे आणि याच भूमीनं महाराष्ट्रानं आम्हाला शंकरराव चव्हाण सारखा नेतृत्व आमच्या भारत देशाला दिलं, हे आमच्या भारत देशाचं भाग्य समजतो. आणि डॉक्टर शंकरदयाळ शर्मा त्यावेळीचे राष्ट्रपतीने उद्गार काढले, एखाद्या कमलपत्रासारखं राहून शंकरराव चव्हाण साहेबांनी निष्कलंक राजकारण केलं आणि कुठेही गालबोट न लागू देता संपूर्ण भारताला सुजलाम सफलाम करून हरित क्रांती घडवून आणली. आणि असे काम केलेल्या तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य माता पिता दयाची या. आणि अशाचं कौतुक म्हणजे देवालाच काय, म्हणजे माणसालाच काय, तर दयाचा हरिक वाटे देवा. आणि ते करतात काय, तर गीता भागवत करीती सर्वांना अखंड चिंतन विठोबाचे. ते गीतेचं श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात आणि विठ्ठलाचं नाम चिंतन करतात. आणि अशाची जर मला सेवा करायला मिळाली तर तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या भाग्याला पार उरणार नाही. तुका